एक मोठी बातमी आहे। सोलापूरमध्ये धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक होणार आहे। आरक्षणाच्या मागणीवरून धनगर समाज आक्रमक होणार आहे। राज्य सरकारचे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय। 9 सप्टेंबरला धनगर समाज आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे। तर राज्यामध्ये आता धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसतोय। आरक्षणाच्या मागणीवरून धनगर समाज आक्रमक होणार आहे। राज्य सरकारचं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातो आणि त्या पार्श्वभूमीवर येत्या 9 सप्टेंबरला धनगर समाज आमरण उपोषण सुरू करणार आहे। महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचं एसटी आरक्षणाची अंमलबजावणी पेंडिंग आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेलं आरक्षण आजपर्यंत गेले 70 वर्ष गेलं, पण ह्या वर्ष 6 महिन्यामध्ये आपण बघितलं या महाराष्ट्रातल्या राज्य सरकारनं कशा पद्धतीने काम केलं। ज्यांचं कशामध्ये नसताना सुद्धा त्यांना पूर्ण कलेक्टर ऑफिसमध्ये सगळी यंत्रणा लावून सर्टिफिकेट दिली गेली, पण या महाराष्ट्रातल्या 3 कोटी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करायला यांना नाकारतेपणा या ठिकाणी दिसून येतो आणि हे आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणात 2014 साली ज्याप्रमाणे महाराष्ट्रातलं सरकार बदलून टाकलं त्याच पद्धतीनं हे आंदोलन मोठं उठाव घेईल हे आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो। यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। पोषण आहारासाठी